या चुकीचा शेतकरी या चुकीचा कलेक्टर मॅडम तुम्हाला यावंच लागतं सीओ मॅडम तुम्हाला यावंच लागतं कलेक्टर मॅडम तुम्हाला भोकरदनला यावंच लागतं सीओ मॅडम तुम्हाला भोकरदनला यावंच लागतं या अधिकारी झोपलेल्या यांना उठवावंच लागतं मॅडम या अधिकारी झोपलेल्या यांना उठवावं लागतं मॅडम भोकरदनला यावंच लागतं भाऊ या निर्गट शासनाने इतकं शेतकऱ्यांची पिळवणूक चालू आहे। या ठिकाणी सूरजजींना एक पत्र दिलं होतं यांना 400 रुपये 500 रुपये बॅगना युरिया विक्री करताय तर यांच्या प्रशासनाला सगळ्यांना अर्ज करून फोन करून सुद्धा दखल घेत नाही। पत्राची कॉपी आहे का? हो सूरज आहे ना पटकन मागून यांना 400 रुपये 500 रुपये बोलीने विकताय आणि त्यांना विचारणा केली त्या दुकानदाराला ते म्हणतात हाताला एकाच द्यावं लागतं। मी कॉल करून बघितलं होतं आणि पत्र 2022चा प्रस्ताव यांच्याकडे दिलेला पण आतापर्यंत अजून याच्यावर काही दखल घेतली हे बघा माझी हिअरिंग चालू आहे तुम्ही हिअरिंग मध्ये आला थोडं हिअरिंग झाल्यानंतर हे करा साहेब हिअरिंगचा विषय मी 2000 याचा मागणी केली। हे बघा डिपार्टमेंटला इंटरपास करू नका तुम्ही ऍग्री डिपार्टमेंट सेपरेट आहे नाही डिपार्टमेंटचा नाही सर निवडणूक आयोगाचे आहे थांबा थोडंसं विषय मिसमॅच करताय तुम्ही साहेब आमचा कॉपी देता कसं ओळखे देतात मग हे काकाचा शब्द यांचा ऐकायचा बरे तुम्हाला टाइम देतात का त्यांची शेतीत वाद जो आहे ना आपले माणसं मरायला आले ना आपली माणसं 5 दिवसापासून उपाशी ते आंदोलनाचं पहिलं बा त्याची दखल घ्यायची करायचा पाठा नाही काही 5वा दिवस साहेबांना सुद्धा त्यांना 2 तुम्ही बसून द्या आहे ना की आणायला सगळे मंडळी कोणी येत आहे का कशाला उपोषणाची दखल घ्यायला? आम्ही आलो होतो कधी? त्यांना विचारा ना कोणाला? नारायण लोखंडे विजिबल पोषणाला बसले त्यांना विचार आम्ही पत्र पण दिले मी आलो पण नाही कोणाला दिलं पत्र? कोणाला दिलं पत्र? कोणाला दिलं सर? उपोषण त्यांना पत्र पण दिले वरती दिलं का? कलेक्टर साहेबांना दिलं? कसं म्हणते उपोषणाला बसले म्हणून मागण्याचं दिलंय सीओ साहेबांना? शिवसाहेबांना पण दिलं बिलोना पण दिलं आम्हाला एक कॉपी द्या त्याची बोल अर्जंट बाजू सरकार
हिअरिंग चालू आहे ना, मी तुम्हाला आंदोलन सरकारला जागा करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोंग घेतलाय. सरकार झोपेचं सोंग घेते. आता शेतकरी सरकारला जागा करण्यासाठी रस्त्यावर सोंग करतोय. आपण एकदा तहसीलदार साहेबांना जागा करू. तहसीलदार साहेब झोपलेले त्यांना जागा करू, त्यांच्या सीओला जागा करू, इथल्या कलेक्टरांना जागा करू आणि मग त्यांना आपल्या मागण्या सांगू.
तळेकर साहेब असतील आम्ही विविध या ठिकाणी आंदोलन करतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नात आम्ही विविध या ठिकाणी आंदोलन करून वाचा फोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. या व्यवस्थेला पादर फोडण्याचा प्रयत्न करतो. पण आतापर्यंत या ठिकाणी पादर फुटला नाही. खऱ्या अर्थाने नेपाळ व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही. कारण हे जे बंधू आहे यांनी की स्वतःच्या स्वार्थापोटी नाहीये, हे शेतकऱ्यांच्या प्रतिप्रश्नासाठी शेतकऱ्याच्या सद्भावना घेऊन हे रस्त्यावर उतरलेले आहे. हे आमचे बंधू आमच्या शेजारच्या गावचे सरपंच आहे, एक युवा सरपंच ज्यांनी 5 वर्ष चांगली सेवा केली. त्यांनी सुद्धा या ठिकाणी मागच्या 2-3 महिन्यापूर्वी या ठिकाणी आंदोलन केलं आणि आंदोलन केल्याच्या नंतर फक्त ते तात्काळ मल्लमपट्टी करण्यासारखं काम करते आणि जशाचं तसं आहे अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आमच्या मागण्या तुम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवा अशी विनंती करतो. काय सांगाल दादा या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भाने काय मत आहे तुमचं? काय माहिती आहे का, आता आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण तालुक्यामध्ये जे तरुण मंडळ आहे सगळं, हे तरुण मंडळ शेतकऱ्यांच्या ज्या काही योजनेमध्ये त्यांचे जे काही कामं गुंतलेले आहेत आणि ज्या काही शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनेचा लाभ हा पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खरं म्हणलं तर या ठिकाणी जे सत्ताधारी लोक असतात आणि प्रशासनातील जे अधिकारी लोक असतात त्यांची जी जबाबदारी असते की तो पात्र शेतकऱ्यापर्यंत त्या योजनेचा लाभ हा पोहोचला पाहिजे. परंतु या ठिकाणी तरुण मंडळ जे आहेत जे कोणत्याही पक्षाशी त्यांचा संबंध नसताना एक सामाजिक कार्य म्हणून ते रस्त्यावर उतरत आहेत. वेगवेगळे विषय घेऊन ते या ठिकाणी उपोषणाला बसत आहेत. तर माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अशी विनंती आहे शासनाला आणि प्रशासनाला की त्वरित यांच्या उपोषणाची दखल घेऊन या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जाऊन गाडी जाऊन गाडी जाऊ द्या मध्ये आहे का कोणी आहे का तहसीलदार साहेब मध्ये जाऊ द्या. तहसीलदार साहेब आहे तिच्या जाऊ दे चला जाऊ बंद कर. आहेत तहसीलदार साहेब आहे लोटान तिथं दरवाजा लोटान नाही ना आपण अशी उभे राहा फक्त ते ऑटोमॅटिक लागल्यासारखं होतं. उभे राहतो ना या साईडला इकडून या ना उभे राहा ना असे. हो काय करतो दादा निकटगट्ट प्रशासनाचा करायचं काय? खाली मुंडका वर पाय. या निकटगट्ट प्रशासनाचा करायचं काय? खाली मुंडका वर पाय. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा जय जिजाऊ जय शिवराय. शेतकऱ्यांना न्याय पाहिजे.